नमस्कार मित्रांनो, मी तन्मय गोरिवले पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज लाडका गणरायाचा म्हणजेच 12 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे। तसेच आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये कुणबी सेवा संघाचा कुणबी राजा जे विसर्जन होत आहे। तर आता हे पुढे गेलेले आहेत अर्धे, आम्ही मागणं जात आहोत। ही भव्य अशी रॅली मंडणगडातून निघालेली आहे। सकाळी ठीक 11 वाजता तीच आता पोचलेले आहे देवारे या ठिकाणी। तर पुढे चिचघर आहे ते विसर्जन होणार आहे। तर आम्ही आता त्यांना मित्रांनो आम्ही जात आहोत देवारे या गावामध्ये, कारण कुणबीचा राजा येतो तिथे थांबलेला आहे। त्याच निमित्त त्याची भव्य मिरवणूक सुद्धा तिथे चाललेली आहे। सर्व भक्तजण नाचत आहे। त्यानिमित्त कारण आम्ही जरा कामात होते म्हणून जरा लेट निघाले आहोत। आपल्या गणरायाचे दर्शन घेण्यास जात आहोत। मस्त निसर्गरम्य वातावरण आहे। पावसाने सुद्धा थोडा साथ दिलेली आहे। खूप मजा येणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। अशीच व्हिडिओ आपली पूर्ण बघा, कारण मंडणगड तालुक्यातील सर्वात मोठी अशी मिरवणूक म्हणजे मंडणगड तालुक्यामधील सर्वात मोठी मिरवणूक अशी 21 किलोमीटर लांब असलेली विसर्जन मिरवणूक। खालोबाच्या तालावर लेझिमच्या नाचात ही मिरवणूक मंडणगड तालुक्यातून निघते। ही मिरवणूक मंडणगड ते चिंचघर अशी मोठी आहे। या मिरवणुकीसाठी तालुक्यातील कुणबी समाज हा एकत्र येऊन आपला गणेशोत्सव साजरा करत असतो। आपल्या प्रत्येक गावागावामधील वेगवेगळी नाच परंपरा घेऊन हा कुणबी समाज या गणरायाच्या विसर्जन आपली वेगवेगळ्या प्रकारची कला सादर करत असतो। वेगवेगळ्या नृत्याने आपल्या गणरायाला हा पारंपरिक पद्धतीने निरोप देतो। आणि अशी आपल्या कुणबी समाजाच्या राजाची ही भव्य अशी विसर्जन मिरवणूक चालू आहे। आजीने दाखवल्या, आजीने सगळं दाखवल्या आणि डबा वाटतं बाहेरमध्ये। अरे तसं नाही डबा तर मित्रांनो, आता आमची गाडी आता आलेली आहे मालेगावपासून आता पुढे चिचघर इथे पोहोचेल। तर मस्त निसर्गरम्य वातावरण आहे। पावसात पण मस्तपैकी हे केलेलं आहे। तर आता पुन्हा आपली रॅली आहे ती पुढे सरकत आहे। तर खूप मजा येत आहे। आमचे सर्व पोरं पण आहेत, खूप नाचत आहेत। तर लेझिमचा डान्स वगैरे सर्व, आता नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे। तर आता पुढे आम्ही जात आहोत। तर ही परंपरा कधीपासून चालू आहे आणि किती वर्ष चालू आहेत, तर आता तुम्ही आम्हाला ही माहिती द्या। कुणबी गावांचा राजा हा गणेशोत्सव गेली 38 वर्षापासून सुरू आहे आणि तो आज तग्यात चालू आहे। या कुणबी राजाची मिरवणूक 21 किलोमीटर म्हणजे मंडणगडपासून ते चिचघरपर्यंत होते।
त्याला उत्कृष्टच प्रतिसाद असतो. समाजातील सगळे भाविक याला आवडले जातात. आणि जे इतर ठिकाण आहे जे मालेगाव या ठिकाणी उकडीचे मोदक खाण्यासाठी ही तरुण पोरं आहेत ती त्यासाठी असे उकडीचे मोदक आहेत. ते उकडीचे मोदक खाण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी आहे ती आवर्जून इथे उपस्थित असते. तर असं ह्या गणरायाचं हे अविरत 38 वर्ष ही सेवा चालू आहे आणि पुढे अशी चालू राहील. तर आता किती वाजता आपली रॅली बाहेर पडली आणि सर्व संपूर्ण आहे किती झाली? हे सकाळी 11 वाजता या बाप्पाची मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे. ती जवळजवळ 6 वाजेपर्यंत त्याचं विसर्जन होईल आणि हा प्रवास तुळशी, पाले, देवारे, मालेगाव असा पेशी फाट्यातून चिचगरपर्यंत जातो आणि हा प्रवास सकाळी मिरवणूक संध्याकाळी 6 वाजता विसर्जन होणार आहे. धन्यवाद, आपली माहिती आपण दिलेली आहे. आवाज काढा आता कसं अलगद अलगद चाललेलो. मित्रांनो, आम्ही आता त्या मांदिवली पुलाजवळ पोहोचलेलो आहोत. तर थोड्याच वेळानं आता चिचगरची आपली माणसं ज्यांचा बँजू पथक आता घेऊन येतील आणि थोड्याच वेळात सुरुवात करतील नाचायला. तर खूप मजा येणार आहे विसर्जनाला, कारण आता नाचत गाजत पूर्ण आपला गणराया म्हणजेच कुंभवानाचा राजा याचा विसर्जन होणार आहे थोड्याच वेळात. तर व्हिडिओ आपली पूर्ण बघा, खूप मजा येणार. आता ही मिरवणूक कोकणातील चिंचगड या गावामध्ये आलेली आहे.
तर या गावामधील सर्व तरुण पोरं असो किंवा वडीलधारी माणसं असो, या सर्वांचा उत्सव या कुणबी भवनाच्या राजाच्या मिरवणुकीला आहे. तर आपल्या राजाच्या मिरवणुकीत हर्षाने नाचत गाजत दिसून येत आहे. तर या आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने नाचत गाजत मोठ्या उत्साहाने या राजाची मिरवणूक काढली जाते. तसेच या गावामधील सर्व तरुण पोरं किंवा वडीलधारी माणसं या सर्वांचा या मिरवणुकीमध्ये सहभाग आहे. तर या सहभागामध्ये ते आपल्या नृत्य सादर करीत आहेत. तर आपल्या नाचताना दिसून येत आहेत. कारण खालीबाजा आपला कोकणामध्ये ही शान आहे. त्या शानमध्ये आपल्याला खूप मजा येते. कारण पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते. तरी अहमदनगर तालुक्यामध्ये सर्वात मोठी अशी मिरवणूक आहे. 21 किलोमीटर अशी मोठी मिरवणूक आहे. या गुलालाच्या या मूल्याने आपण सर्व हर्षाने नाचत गाजत आहे. तर आणि सगळी जबाबदारी चिंचगड ग्रामस्थ तरुण मंडळ यांच्याकडेच आहे. त्या व्यतिरिक्त कोणी पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. थोड्याच वेळामध्ये आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर आपण मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उभेषु नको गुणवंतानंदार गुणायका गणेशा जय जय ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या ठिकाणी रूप तुझे हे देवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय ज्ञाने मने हा सद्गुरु असावा सोहम नाम मंत्र मुखाने जपावा हे सच्चिदानंद सीताराम नाथा तुझ्याच चरणी देवी न माता मोरया मोरया सेवा करू काय जाय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा पाल तू पाल कोटी ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी तुझे येथे तो मस्त त्या ठिकाणी तेथे जमिनो तुझे पाय गणपती बाप्पा प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखून चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे गणपती बाप्पा महिला तालुक्यातील सर्व ज्येष्ठ सहकारी अतिशय उत्तम टेम्पर बोलला अतिशय उत्तम प्रकारे गेले होते त्यामुळे कुणालाही मधल्या काळामध्ये असं वाटलं नाही उपाशी पोटी कोण आलं नाही आणि त्यामुळे अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि विशेषतः चित्रच्या पाहुण्याने आवाहन करेन अतिशय चांगल्या प्रकारे आपण केलं सावकाश रे गणपती बाप्पा तालुका कुर्डी सेवा संघ आणि कुर्डी गावचा राजा या राजाचा आता बारण्या नदी पात्रामध्ये आपण या राजाला निरोप देतोय राजाची प्रतिष्ठापना होते वातावरणामध्ये संपन्न होते आज आपण त्याची या ठिकाणी शांता करताना या बाप्पाला या तुर्गी भाऊच्या राजाला निरोप देतोय बंडनगर ते चिंचगड या ठिकाणी ही बंडनगर तालुक्यातून त्याच्या तालुक्यातून गणेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात लांब जाणारी गणेशाची मिरवणूक विसर्जन मिरवणूक आहे आणि आज आपण या चिंचगडच्या ठिकाणी बारदा नदीच्या पात्रामध्ये गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती प्रति वर्षाप्रमाणे आता चिंचगड गावचे सगळे ग्रामस्थ स्थानिक ज्याला या नदीपात्राची सर्व माहिती आहे अशी ही मंडळी या ठिकाणी या बाप्पाची या श्री गणेशाची मूर्ती नदीपात्रामध्ये घेऊन जात असतात. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी या आपल्या बाप्पाची मूर्ती
या नदीपात्रामध्ये विसर्जित करण्यासाठी येऊन जात असताना शिसगाव ग्रामस्थ मंडळ गणपती बाप्पा अतिशय तेजस्वी दिसणारी ही मूर्ती सूर्याच्या किरणांमध्ये जळावून निघालेली आहे. आणि दुपारी कोकणीत आणि कुठे गेला मोबाईल हातवर असेल मला वाटलं आतून पाण्यात जातोस का काय आता मोबाईल हलवू नको काय ते पाटण धरून येते एका हिच्यामध्ये उभ्या